राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा आहेत। शशिकांतजी, ज्या DGCAच्या अहवालाची सगळेजण आपण प्रतीक्षा करत होतो, तो प्राथमिक अहवाल आलाय आणि अत्यंत गंभीर ताशेरे त्याच्यामध्ये ओढले गेलेले आहेत। तुम्ही या अहवालाकडे प्रथमतः कसं बघताय? या लढाईच्या संदर्भामध्ये इतक्या महिन्यापासून ही लढाई चालू ठेवली, ते रोहित पवार असतील, अमोल मिटकरी असेल, आम्ही सगळे असो, या यशाला काही प्रमाणात यश आलं असं मला वाटतं। जर ते आवाज उठवला नसता तर ही गोष्ट पुढे आलीच नसती, ही कंपनीची विमानं चालू राहिली असती, अजून एखादा कोणतरी नेता तिथून गेला असता। परंतु आज महाराष्ट्राचं नुकसान झालं, एक मोठा नेता आमच्यातून गेला, त्याची या कंपनीच्या हलगर्जीपणा आणि त्याला परवानगी देणारा DGCAच्या असलेल्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल करावा, पण त्या कंपनीला पाठीशी घालण्यासाठी ज्या कोणी मदत केली असेल राजकीय व्यक्तीने त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची आमची मागणी असणार आहे। पण म्हणजे यामध्ये DGCA सुद्धा तेवढंच दोषी असं तुमचं म्हणणं आहे? आणि जर असं वाटत असेल तर ते का वाटतंय? असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, DGCAने मागच्या वेळेला एअर इंडियाचा प्रश्न जेव्हा एखादी घटना घडली त्यावेळेला सगळ्या एअर इंडियाच्या विमानांची चौकशी केली आणि त्याच्यावर कारवाई केली। इंडिगोच्या विमानातल्या वैमानिकांनी किती वेळ काम करावं याची नियमावली केली, अख्खा देश एअर लाईन बंद पडली। माझं असं म्हणणं आहे ह्या कारवाया नंतर करण्यापेक्षा त्याच वेळेला कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली। जसं आपण RTO मध्ये गाडी रिन्युएशनला आली तर रिन्युअल करायला आल्यानंतर त्याची टेस्ट घेतली जाते, तशी याच्यावर कंट्रोल नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं। एखादी घटना ह्या महिन्याभरात, काल पण बँगलोरला कुठला तरी विमानाचा अपघात झाला, 6 जण गेले। मला वाटतं की याच्यावर नियंत्रण करणं अजितदादांच्या जाण्यामुळे या असलेल्या कंपनीवर किंवा या असलेल्या यंत्रणेला जाग आली, त्याचा आवाज उठवला नसता तर हे असंच राहिलं असतं। मला वाटतं की ही जबाबदारी 100% त्यांची आहे। ज्या पद्धतीने VSR कंपनीची 4 विमानं त्यांनी ग्राउंड केलेली आहेत, तुम्हाला काय वाटतंय DGCA सहित किंवा त्यांच्या बोर्डावर असणाऱ्या लोकांसहित कारवाई व्हायची असेल तर ती काय व्हायला पाहिजे? असं मनुष्यवधाचा गुन्हा झाला पाहिजे ना। असं आहे काय की नुसती कारवाई केली, विमानांची चौकशी केली, नेता गेलाय महाराष्ट्रामध्ये, एक लोकप्रिय नेता गेलेला आहे, असं थोडी आहे की ते गेल्यामुळे चौकशी केल्यामध्ये याची चौकशी, आम्ही CBI चौकशीची पण वाट बघतोय। अधिवेशनामध्ये प्राथमिक अहवाल यावा, अनेक प्रश्न उपस्थित केले रोहित पवारने, त्याचे अहवाल यायला पाहिजे, तशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा जो रिपोर्ट आला किंवा हा अहवाल, याचं टायमिंग जे आहे हे फार महत्त्वाचं आहे असं अमोल मिटकरी म्हणतात, कारण आता 3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे हा सगळा आवाज दाबला जावा आणि याच सगळ्याच्या तुम्हाला असं वाटतं? नाही, असं मला वाटत नाही की आज टायमिंगच्या बाबतीत मी बोलणार नाही, पण निदान त्यांनी डिक्लेरेशन केलंय हे महत्वाचं आहे। आता याच्या पुढच्या बाबतीमध्ये काय काय करायचं याच्यावर कारवाई करू। राज्यसभेवरनं एक प्रश्न आहे की राज्यसभेवर शरद पवार हे सुद्धा जातील असं तुमच्याकडनं म्हटलं जात आहे, तुमचं काही बोलणं झालंय का शरद पवारांशी? कारण काही बातम्या अशाही येतात की पवार आता तयार नाही आहेत या सगळ्याला। पवार साहेबांच्यावर आमची चर्चा झालेली नाही, परंतु महाविकास आघाडीच्या आमच्या लोकांची, पक्षाच्या लोकांची अशी मानसिकता आहे की पवार साहेबांनी 60 वर्ष सलग हे नेतृत्व केलेलं आहे, ते कायम राहावं आणि इंडिया आघाडीचं एक नेतृत्व म्हणून त्यांनी पुढे यावं आहे, त्याप्रमाणे ते कायम राहावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। मी जयंत पाटील साहेब वगैरे आम्ही सगळेजण चर्चा करू, इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करू, काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करू, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करू, 2-3 दिवसात ही भेट आम्ही करू आणि यातून मार्ग 100% काढू। पण संख्याबळ बघितलं तर आदित्य ठाकरे म्हणतात की आमचा क्लेम आहे आणि आम्ही उमेदवार देणार। शेवटी ते प्रत्येक पक्ष आपल्या प्रकारे ती मागणी करत असतो। मला वाटतं की त्यांनी त्याच्या प्रकारची मागणी केली तर त्यात गैर नाही आहे, पण एक मताने आम्ही ठरवून त्या ठिकाणी एक उमेदवार देऊ। पण तुम्हाला असं वाटतं का की ज्यांनी खरं तर महाविकास आघाडीची निर्मिती केली त्या शरद पवारांसाठी एवढ्या बैठका घ्याव्या लागतात? एकमताने का नाही होत? झालीच नाही अजून, पण तरी एकमत का नाही होते? कारण काँग्रेसही नाही म्हणताय इकडे आधी। जोपर्यंत नावावर चर्चा होत नाही कुठल्या, तोपर्यंत चर्चाच झाली नाही ना। एकमत व्हायला कुठं अडचण येणार आहे? चर्चाच झाली नाही, ती चर्चा ज्यावेळेला होईल त्यावेळेला एकमत होऊन जाईल। पण मग काय शरद पवार तयार होतील आणि जर तयार झाले तर या नावावर एकमत होईल असं वाटतं? मला वाटतं काही अडचणी यायची नाही। धन्यवाद। आपल्याबरोबर होते शशिकांत शिंदे आणि त्यांनी या अहवालापासून प्रत्येक मुद्द्यावर अगदी स्पष्टपणाने आपलं मत सांगितलेलं आहे। पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र।